लोकांना तो काही क्लिअर पण नाही आहे की नक्की हा मुद्दा काय आहे, हा उपस्थित कोणी केला आणि याचा फायदा कशा प्रकारे होईल. नाही ना, ही एक उपवर्गीकरणाची जी मागणी आहे ती काही 4-5 लोकांनी केलेली आहे आणि RSSने मोहन भागवतांनी एक 4 वर्षापूर्वी आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे अशी एक मागणी केली होती आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात आणि देशात तीव्र पडसाद उमटले आणि हे स्टेटमेंट त्यांनी ज्यावेळेस केलं त्यावेळेस बिहारची निवडणूक होती आणि या स्टेटमेंटमुळं बिहारमध्ये त्यांना सत्ता मिळाली नाही. पण त्यांच्या लक्षात आलं की थेट जर आरक्षण उडवायचा प्रयत्न केला तर हे लोक आम्हाला सोडणार नाहीत, आम्हाला संपून टाकतील. म्हणून त्यांनी आता जे आरक्षणाची समीक्षाचं धोरण मांडलं होतं ते धोरणच म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण. हे बेकायदेशीर आहे, असंवैधानिक आहे. याचा आरक्षणामध्ये वर्गीकरणाचा कसलाही धोरण बाबासाहेबांनी मांडलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा विद्वान कुणीही नाही. बाबासाहेबांनी SC ST ही जी कॅटेगरी बनवली हे मूळ आरक्षण बनवलं. त्यांना जर वाटलं असतं की जातीला जर इतर जातींना न्याय मिळणार नाही तर त्यांनी त्यावेळेसच त्यांना वेगळं केलं असतं. पण बाबासाहेबांनी यांना एकत्र का केलं की आरक्षण हे सामाजिक समानतेचं साधन तर आहेच, पण हे एकजुटीचं सुद्धा आहे. जर SC ST हे जे क्लब राहिले तर यांच्यावर होणारे अन्याय अत्याचारसुद्धा होणार नाहीत आणि आरक्षणाच्या माध्यमातून हे समानतेच्या दिशेने पावलं टाकतील. पण हे आरक्षण आरेच्या डोळ्यात खुपतंय. SC ST जर एकत्र आला तर तो सत्ता परिवर्तन करू शकतो हे यांच्या लक्षात आलं. याच धर्तीवरती उत्तर प्रदेशमध्ये मान्य कांशीरामजींनी सत्ता आणली आणि आज समाज हा सुशिक्षित होतोय, समाज हा वाचन करतोय, त्याच्यामुळे त्याला शत्रू आणि मित्राची ओळख व्हायला लागली आणि मग RSSच आपला शत्रू आहे हे SC ST OBC वर्गाला समजायला लागलं. एक दिवस RSS मुळासकट उपटून फेकतील एवढी क्षमता तयार व्हायला लागली, जनउठाव तयार व्हायला लागला. आणि मग करायचं काय तर याच जातीमध्ये एकमेकाच्या विरोधात भांडणं लावा. हे एवढं भयंकर षडयंत्र आहे की मी महिनाभर कर्नाटकला होतो. त्या ठिकाणी वर्गीकरण झालेलं आहे. SCमध्ये वर्गीकरण झाल्यामुळे ज्या 2 जाती भाऊ भाऊ म्हणून राहायच्या त्या आज एकामेकासमोर उभा आहेत आणि एवढ्या भयंकरपणे उभा आहेत की ते एकामेकाचं अस्तित्व संपवायला निघाल्यात. 7 ते 10 लाख लोक त्या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विरोधात तिथला जो काही बौद्ध समाज आहे तो रस्त्यावर उतरला. मुळात हे आरक्षण उपवर्गीकरण आलं कुठून फॅड तर सुनियोजित कट करून जस्टिस गवई हे जस्टिस बनवले आणि त्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये उपवर्गीकरण करण्याचा संदर्भातलं जजमेंट आणलं. आणि बरं सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्यात सांगितलं की हा कॉल राज्याचा आहे. राज्याला वाटलं तर ते त्यांच्या जबाबदारीवरती तिथं ते लागू करू शकतात. पण देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब ओळखली आणि इथला जो काही बौद्ध आणि मातंग समाज आहे, मातंग समाजाचं जे काही एक आमदार दिला त्यांनी अमित गोरखे, त्याच्या माध्यमातून आणि काही 2-3 जणांच्या माध्यमातून या उपवर्गीकरणाला पेरायला सुरुवात केली, सुरुंग पाडायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांनी त्या ठिकाणी उपवर्गीकरणासाठीचा एक वातावरण तयार केलं. बरं, याच्यात समाज आहे का तर समाज नाही. समाज दिसतोय का तर कोणताच समाज दिसत नाही. कोण दिसतंय? ज्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आहे की उद्या RSS आम्हाला आमदार करेल, भाजप आम्हाला खासदार करेल. हे जे काही 4-2 लोकांची भूक आहे तेच लोक वर्गीकरणाची मागणी करतायत. आता हे 4 लोक जे आहेत त्यांनी हे तर समजून सांगावं की तुम्ही जी मागणी करतायत त्याचा तुमच्या समाजाला फायदा काय. सरळ प्रश्न आहे. पण यांचा एकही व्हिडिओ सापडणार नाही. जसं की अनेक आरक्षणाचे आंदोलनं आम्ही बघतो त्याच्यामध्ये ते त्यांच्या समाजाला घटकाला सांगतात की बाबा हे जर आरक्षण आपल्याला मिळालं तर 1 लाख नोकऱ्या मिळणार आहेत, 50,000 नोकऱ्या मिळणार आहेत, 10,000 नोकऱ्या मिळणार आहेत, एवढे कुटुंब IPS होणार आहेत, अमुक होणार आहे, ढमुक होणार आहे. तुम्हाला उपवर्गीकरण झाल्यावरती लाभ कसा मिळणार आहे हे सुद्धा माहिती नाही. केवळ ही राजकीय मागणी रेटली जाते. ही मागणी केली कधी? 1 ऑगस्टला म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी
हे काय कारण? 59 जाती आहेत ना, मग 59 जातीच्या संदर्भातला उपवर्गीकरणाचा जर तुमचा निर्णय आहे, तर तो 1 ऑगस्टच्या तारखेला का? हे जाणीवपूर्वक इंडिकेट करतं RSS की मातंगांच्या बाजूने आम्ही आहोत किंवा मातंगांची ही मागणी आहे, आणि असं करून मातंग आणि बौद्ध त्याच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यात धक्कादायक बाब ही की याच्यामध्ये न्यायाधीश अनंत बदर हे कॅरेक्टर, आता 1 सदस्यीय समिती आणि अभ्यास किती जातीचा करायचा आहे? 59 जातीचा, आणि एकटाच सदस्य, एकच सदस्य समिती. अहवाल पण तयार झाला. 1 एप्रिलला मंत्रिमंडळाने स्वीकारला आणि 10 एप्रिलला 12 वाजता तुम्ही GR टाकताय की 14 एप्रिलच्या रात्रीपर्यंत, म्हणजे 15 एप्रिलपर्यंत तुम्ही आम्हाला हरकती द्या. हरकती काय द्यायच्या? म्हणजे किती हास्यास्पद आहे. भांडण कसं लावायचं आहे? जयंतीत हे लोक पताके लावत आहेत, जयंती करतायत, त्यांचं असणारे प्रबोधनाचे कार्यक्रम आहेत. जयंती हे दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी करतायत, आणि त्या काळात यांच्याकडून हरकती मागवा. म्हणजे हा GR सुद्धा बाहेर न येऊ देणं हा त्यांचं षडयंत्र होतं की बौद्धांना कळूच द्यायचं नाही, 58 जातीला कळूच द्यायचं नाही की काही GR टाकलाय म्हणून. आणि मग 15 तारखेपर्यंत तो GR आजची तारीख उडवायची आणि 18, 19, 20 तारीख एप्रिलमध्ये आरक्षण जाहीर करायचं, हा षडयंत्र होतं. पण ते आम्ही हाणून पाडलं. 10 तारखेला रात्री 1:30 वाजता मी लाईव्ह येऊन 1 तास याच्यावरती ही चिरफाड केली आणि महाराष्ट्र खडबडून जागा झाला. आणि त्याच्यानंतर शासनाला ही मुदत जी आहे ती पुढं वाढवावं लागली. पण आमचा प्रश्न असा आहे की बाबा हरकती द्यायच्या कशावर? 1 एप्रिलला तुम्ही जो काही न्यायाधीश आनंद बदरचा अहवाल घेतला आहे, त्या अहवालामध्ये आहे काय हे जर आम्हाला माहीत नाही तर हरकती द्यायच्या कशावर? मग मी त्या मुदोळ मुंडे मॅडम जे आहे समाज कल्याणच्या आयुक्त DG, त्यांच्यावर ईमेल देण्यासंदर्भात सांगितलं. मी त्यांना फोन लावला की मॅडम याच्यात हरकती द्यायच्यात कुठल्या? तर त्यांनी सांगितलं हरकत काहीच नाही, फक्त एवढं सांगा की तुम्हाला अ, ब, क, ड वर्गीकरण पाहिजे की नाही, येस की नो. मग मी त्यांना म्हणलं अरे बाबा हा निधी तुम्ही बार्टीचा वापरला आहे, या आनंद बदरला अहवाल बनायला निधी तुम्ही बार्टीचा दिला आहे, तुम्ही बार्टीच्या निधीतून, शिक्षणाच्या निधीतून हे सगळं काम करताय, जो विद्यार्थ्यांचा पैसा आहे, आणि तुम्ही सगळं झाल्यावर म्हणताय की तुम्हाला अ, ब, क, ड पाहिजे का नाही. म्हणजे हे किती धक्कादायक आहे. की कुणाकुणाची दिशाभूल? मातंगांची दिशाभूल, ज्यांना नको आहे त्यांची दिशाभूल. केवळ भांडणं कसे लागतील, दरी कशी निर्माण होईल, हाच याच्या मागचा प्रयत्न आहे. त्यांना द्यायचं नाही आहे, त्यांना करायचं नाही आहे. पण अ, ब, क, ड वर्गीकरणाला बघा आमची मानसिकता आहे, पण हे बौद्ध समाजाचे लोक विरोध करतायत. अरे बाबा हो, सगळ्यात मोठी आकडेवारी या 13% जर कुणाची असेल तर ती बौद्धांची आहे. नाही, शासनाचं राजकारण सांगतो मी तुम्हाला की तत्व आणि विचाराला बांधील असलेला हा जो काही बौद्ध समाज आहे, बाबासाहेबांचे लेकरं. मी जवळपास शेकडो घटनांना मातंग समाजाच्या भेटी दिल्यात, चर्मकार समाजाच्या भेटी दिल्यात, होलार समाजाच्या भेटी दिल्यात, ढोर समाजाच्या भेटी दिल्यात, बौद्ध समाजाच्या तर देतच राहतो. तर आम्ही या SC आणि STमध्ये कुठंही अन्याय झाला तर सगळ्यात आधी जर कोण धावून जात असेल तर बौद्ध आहे. आणि बौद्धांना ही युनिटी ठेवायची आहे. बौद्धांना समजतं आहे की SC ST जर युनिटी तुटली तर विषय खल्लास, काहीच राहणार नाही. उद्या मातंगावर अन्याय झाला तर दीपक केदारला लढता येणार नाही. हे जे 4 लोक आहेत ना, वेगवेगळ्या जातीचे नेते, त्यांना उपवर्गीकरण का पाहिजे? कारण ते त्यांच्या जातीचे नेते होणार आहेत. आज ते त्यांच्या जातीचे नेते का होऊ शकत नाहीत? कारण इथं मातंगांना काही झालं तर बौद्ध धावून जातो, बौद्धांना काय झालं तर चर्मकार धावून जातो, मातंगांना काय झालं तर चर्मकार बौद्ध असे मिळून लढतात. मग लीडर बिल्डरशिप होत नाही ना. पण माझ्या जातीची मीच लीडरशिप करणार, अशा पद्धतीचं एक धोरण या ठिकाणी राबवायचं आहे, जेणेकरून त्या जातीची मक्तेदारी माझ्याकडं आली पाहिजे. आणि म्हणून यांना वर्गीकरण पाहिजे. आता ह्या उपवर्गीकरणामध्ये एवढं सरळ आहे की 13% बौद्ध हा सगळ्यात जास्त आहे, आणि लोकसंख्येप्रमाणे जर अबकट झालं तर सगळ्यात जास्त फायदा बौद्धांचा आहे. तरीसुद्धा आम्ही का म्हणतो? कारण आरक्षण संपवण्यासाठी उपवर्गीकरण त्यांना गरजेचं आहे. हे उपवर्गीकरण झालं, येणाऱ्या काळात आरक्षण संपलं म्हणून समजा. रोटेशन जागा किती निघतात? 100 जागा निघल्या. SCच्या वाट्याला 13 जागा आल्या.
आणि मग जर एकाच घटकालाची भरती पहिल्यांदा होत असेल तर दुसरी संधी त्याला 30 वर्षांनी मिळणार आहे. म्हणजे या 58-59 जातीपर्यंत नोकऱ्याची संधीच मिळणार आहे रोटेशनप्रमाणे. त्याच्यामुळे हे खूप धक्कादायक, यांना समजा. आणि म्हणून याचा नुकसान फायदा काही नाही आहे. हे पूर्णपणे RSSने आरक्षण संपवण्याचा डाव केलेला आहे. आणि म्हणून त्या न्यायाधीश बदरची जी काही शिफारस अहवाल आहे तो काही बाहेर येत नाही, त्यांनी काय आणला नाही, ते काही देत नाहीत. कारण त्याच्यामध्ये जी टक्केवारीने जास्त लोकसंख्या आहे बौद्धांची, त्यांनाच टक्केवारी कमी देण्यात आलेली. अचानक हा अहवाल बाहेर काढायचा, उपवर्गीकरण जाहीर करायचं, आणि ज्यावेळेस मोठ्या समूहात असलेला इथला जो कोणी जात असेल त्याला जर कळलं की माझी टक्केवारी जास्त असताना मला टक्केवारीत कमी दिलं आहे, त्यावेळेस तो एकामेकाच्या जातीवर तुटून पडेल. आगडोम या ठिकाणचं म्हणजे आगीशी खेळण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसने सुरू केला आहे. आमच्यावर कायम देवेंद्र फडणवीस प्रयोग करत आलेत. भीमा कोरेगावचा केला, परभणीचा केला, आता उपवर्गीकरणाचा आहे. पण मग ते असं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की उपवर्गीकरणाचा फायदा तोटा तसं काहीच नाही आहे, फायदा आपल्यालाच आहे, तरी पण आपण ह्याला विरोध करू. आम्ही तुमचं ऐकतो. चला, तुम्ही आजपासून सुरुवात करा की तुम्हाला उपवर्गीकरणाचा फायदा कसा आहे, तुम्हाला नोकऱ्या किती लागणार आहेत, किती आरक्षण मिळणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला फायदा आहे हे तर तुम्ही तर सांगा. पण आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे. यांना मुळात बौद्ध समाज बाजूला करून सगळ्या जाती ह्या हिंदू आहेत हे असणारा शिक्का मारण्यासाठी RSS प्रयत्न करते, दुसरं काही नाही. हिंदू मातंग, हिंदू चर्मकार, हिंदू होलार अशा पद्धतीचे त्यांना असणारे शिक्के मारत जायचं आहे. SC ST ही आमची ओळख आहे, धर्म कोणताही असेल, पण SC ST ओळखच ह्यांना असणारं डोळ्यात खुपती. कारण काय, रोहित यमुलाची जात माहिती का आपल्याला? माहिती का? नाही. होता कुठं? हैदराबादला. पण लढलो काय म्हणून? दलित ॲक्टिव्हिस्ट, SC STचा ॲक्टिव्हिस्ट. हे RSSला भीती कोणती आहे की यार मनीषा वाल्मिकी उत्तर प्रदेशला मारली जाते आणि आंदोलन महाराष्ट्रात पेटतं आहे. हैदराबादला रोहित यमुलला मारला जातो आणि आंदोलन महाराष्ट्रात पेटतं आहे. महाराष्ट्रात का आंदोलन पेटतं आहे? SC ST ही ओळख आहे. आता उद्या जर न्यूज लागली मातंग बांधवावर हल्ला झाला, ह्यांनी फोडाफोड केली, बौद्ध जाणार आहेत उद्या, चर्मकार जाणार आहेत. यांना हे करायचं आहे, ST ST म्हणून आयडेंटिटी पुसा, दलित आयडेंटिटी पुसा, म्हणजे यांना एकटं करून मारता येईल. हे पूर्णपणे षडयंत्र आहे, दुसरं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे उपवर्गीकरण असंवैधानिक आहे. या गवईने आणलेला आहे नागपूरच्या, तो आरक्षण संपवण्यासाठी सगळ्यात मोठा या ठिकाणचा आमचा शत्रू आहे हे मी जाहीर करतो. जस्टिस गवई हा RSSचा हस्तक आहे आणि त्यांनी हे आरक्षण संपवण्यासाठी वर्गीकरण घडून आणण्याची सुपारी घेतली आणि त्याच्यामुळं आज आरक्षण धोक्यात आलं आहे. RSSने आमचेच माणसं आमच्या विरोधात उभा केले आणि आता हे उपवर्गीकरणसुद्धा त्याच्यामुळंच हे सुरू झालं. त्याला जस्टिस व्हायचं होतं, आमचे लोक पिढे वाटले, बाबा दलितांचा जस्टिस झाला आहे, आणि त्यांनी काय केलं? SC STचं वर्गीकरण. का बरं दुसरं वर्गीकरण होत नाही? ओपनचं वर्गीकरण का होत नाही? आर्थिक निकषावरती तुम्ही आरक्षण दिलं त्याचं वर्गीकरण का होत नाही? तिकडं वर्गीकरण नाही, पण SCतच करा. म्हणजे बौद्ध हा जो काही जागृत जमात आहे, मुळात ही जी काही आत्ताची स्थिती जर बघितली तर हे उपवर्गीकरण लागू करण्यामागं एपिस्टिन फाईल दाबायची, अशोक खरात प्रकरण दाबायचं आहे, आणि सगळ्यात मोठी जी काही ही जमात आहे बाबासाहेबांचे लेकरं, ते जनओटावाच्या दिशेने होते. या देशातलं सरकार ही उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती, हे त्यांनी भापलं. म्हणून हे सगळे प्रकरणं दाबण्यासाठी हा वर्गीकरणाचा खेळ आणला आहे. आता बैठका सुरू आहेत, दंगलीच्या दिशेने वातावरण सुरू आहे. सरकार ब्रशब्द काढायला तयार नाही आणि सरकार याच्यावरती काही बोलायला तयार नाही.